नमस्कार, मी दिव्यास व्हेजेस वाईसमध्ये आज तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आज पाहणार आहोत कोबीचे भजी कसे करणार आहोत. कुरकुरीत एकदम खायला अतिशय रुचकर रेसिपी पाहूयात. सर्वप्रथम मी इथे कोबी किसून घेतलेला आहे छान असं बारीक, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदे घालायचे आहेत. 2 छोटे साईजचे मी इथे कांदे घेतले आहे बारीक चिरून, आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे आपल्याला 2 असे. तुम्हाला जसे तिखट हवे आहे, कमी जास्त त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मी ते 2च मिरच्या घातलेल्या आहेत, 2 ते 3 तुम्ही पाहू शकता. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ घालायचं आहे. मी अंदाज दाखवते, म्हणजे मी 1 ते 1.5 वाटीचं प्रमाण आहे बेसनचं पीठ घातलं आहे. छोटीशी आमटीची जी वाटी असते त्याच वाटीच्या प्रमाणेच 1 ते 1.5 वाटी असेल. आणि कोबी जी आहे ती एकदम अख्ख्या एका भागामधली अर्धी आहे, एवढी आहे आपली कोबी. आणि ह्याच्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला घालते. आणि ओवा आता मी क्रश करून घालत आहे. ओव्याने असं घातलेले ओव्याला चव अतिशय छान येते, चविष्ट होते आणि खायला खूप अतिशय भजी रुचकर लागतात, एकदम कुरकुरीत खमंग असे. आणि आपण गरजेनुसार पाणी घालते. पाणी थोडंसं घालून, पाणी माझ्याकडून थोडंसं जास्त पडलं. पाणी जास्त झालं असेल तर मग बेसन त्याच्यामुळे थोडंसं अजून ॲड करू शकता तुम्ही, कारण कोबीला ऑलरेडी पाणी सुटतं. त्याच्यामुळे थोडंसं माझ्याकडून पाणी जास्त झालं ना, मग पुन्हा मी बेसन ह्याच्यात ॲड करते. थोडंसं एक टेबलस्पून इतकं मी थोडंसं अजून ॲड केलेलं आहे बेसन. आता छान असं मिक्स करून घेऊयात. आणि तिखट मला कमी वाटत होतं, त्याच्यामुळे मी अजून कांदा लसूण मसाला ह्याच्यात ॲड केलेला आहे. तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल. आणि थोडंसं मला तिखट कमी वाटत होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलं पाहू शकता तुम्ही. अजून मी थोडंसं चटणी ॲड केलेली आहे, मला तिखट कमी वाटत होतं म्हणून. भजी खायला अतिशय रुचकर लागतात. तुम्ही दहीसोबत, चटणीसोबत, कोणत्याही चटणीसोबत किंवा टमाटे केचपसोबत खाऊ शकता. आणि खूप इन्स्टंट अशी आहे. मला अजून थोडंसं पातळ वाटत होतं बॅटर आपलं, त्याच्यामुळे पुन्हा थोडंसं अजून 1 टेबलस्पून इतकं बेसन घातलेलं आहे. 1 टीस्पून इतकं घातलेलं आहे, 1 टीस्पून इतकं. छान असं मिक्स करून घेऊयात. आणि भजी आपल्याला एकदम मोठे मोठे सोडायचे नाही, अतिशय छोटे छोटे, म्हणजे कसं खायला कुरकुरीत लागतात, म्हणजे अजिबात कच्चे राहत नाहीत. नंतर मी तेल तापायला ठेवलेलं आहे इथे, पाहू शकता तुम्ही. तेल अतिशय आपल्याला कडकडीत तापलेलं आहे. आणि फ्लेम जे आहे आपल्याला एकदम मीडियम ठेवायचं आहे. तेल कडकडीत तापून मीडियम फ्लेमवरच आपल्याला भजी सोडायचे आहेत. एकदम बारीक, जास्त मोठे नाही, मी एकदम बारीक सोडते. खायला अतिशय कुरकुरीत लागतात ते भजी. आणि तुम्हाला जर का सवय नसेल, बिगिनर असेल नवीन, तर मग तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धा सोडू शकते, पण मी इथे हाताने सोडते. एकदम छोटे छोटे. आणि आपल्याला लगे धक्का हलवायचा नाही अजिबात. 3 ते 4 मिनिटांनी आपल्याला हळुवारपणे झाऱ्याच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला हळुवारपणे असं हलवून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याला ते साईज पकडल्यावर तोपर्यंत आपल्याला अजिबात हात लावायचा नाही. तुम्ही पाहू शकता मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत, खूप पण जास्त एकदम काळे अजिबात हे करू नका, नाहीतर मग करपलेल्यासारखं चव लागेल. थोडंसं हलकंसं गोल्डन तपकीर रंगापर्यंतच आपल्याला थोडंसं तळून घ्यायचे आहेत. आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे छान आपले भजी तयार होतात कोबीचे. खायला अतिशय रुचकर आणि पौष्टिक, अजिबात तेलकट होत नाही जास्त. खूप कमी साहित्यात आपण घरच्या घरी
करू शकतो. ही भजीची रेसिपी खूप सोपी आहे, साधी सोपी. ही भजीची रेसिपी नक्की ट्राय करा. आपण नेहमीच खातो गोल भजी, कांदा भजी, कोबीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असं झाऱ्यामध्ये आपल्याला जाळीमध्ये काढून घ्यायचं आहे. पुरणच्या जाळीमध्ये किंवा कोणतीही जाळा नसेल तर मी त्याच्यामध्ये काढून घेऊ शकता. म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल जे आहे ते अजिबात राहत नाही. पुन्हा आपल्याला असेच याच पद्धतीने नेक्स्ट बॅच असंच तळून घेऊयात. थोडेसे टाकून हळूहळू सोडून तेलामध्ये असंच आपल्याला हे करायचं आहे. तुम्ही पाहू शकता आणि खूप रुचकर भजी झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही डिशमध्ये सर्व केलेलं आहे. खूप सुंदर, एकदम कुरकुरीत, खायला अतिशय रुचकर, चविष्ट, अजिबात तेलकट होत नाही, जास्त काय नाही. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया. बाय.